Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 8वा भूगोल, पाठ 6वा भूमी उपयोजन. आधी समजून घेऊया पाठ आणि मग सोडवूया स्वाध्याय. भूमी उपयोजन. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त आणि लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण करूया. 1. शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र. हे शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. 2. पडीक जमीन. शेतजमीन की जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती म्हणजे पडीक असते. शेतकरी जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाहीत, त्याला चालू पड म्हणतात. 3. वनजमीन. या वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात. या वनक्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत असतात. 4. गायरान किंवा माळरान. गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते तिला गायरान किंवा माळरान म्हणतात. नागरी भूमी उपयोजन. नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे तेथे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्तीतील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1. व्यावसायिक क्षेत्र. हा भाग केवळ व्यवसायांसाठीच वापरला जातो. येथे दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश होतो. 2. निवासी क्षेत्र. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. येथे घरे, इमारती यांचा समावेश होतो. 3. वाहतूक सुविधांचे क्षेत्र. यामध्ये रस्ते, लोहमार्ग, विमानतळ, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती केंद्रे यांचा समावेश होतो. 4. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन इत्यादी. 5. मनोरंजनाची ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग राखून ठेवला जातो. उदाहरणार्थ मैदाने, बगीचे, नाट्यगृह, जलतरण तलाव इत्यादी. 6. मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेला वरील सर्वच प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वस्त्या आणि ग्रामीण वस्त्या या 2 वस्त्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे संक्रमण प्रदेश. येथील जीवन संमिश्र स्वरूपाचे असते. कालांतराने यांचे नागरीकरण होते व तिथे उपनगरे विकसित होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत. नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात नागरीकरणास चालना मिळाली. लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे अनियोजित शहरांची समस्या निर्माण झाली आणि नियोजित शहराच्या निर्मितीची गरजही वाटू लागली. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजनाचा नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार विकसित केलेली शहरे म्हणजे नियोजित शहरे होय.
उदाहरणार्थ दक्षिण कोरियातील सेऊल, स्वित्झर्लंडमधील झुरिच, भारतातील चंदीगड आणि भुवनेश्वर इत्यादी शहरे. 7/12 उतारा. शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिले जाणारे नोंदणीकृत जमिनीविषयीची माहिती सांगणारे कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा होय. गाव नमुना 7 व गाव नमुना 12 मिळून हा दस्तऐवज तयार होतो. जमीन आणि महसूल व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाठ्याकडे गाव नमुने असतात. 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाच होय, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. मिळकत पत्रिका. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. यात सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क यांची माहिती असते. आपणास पाठ हा नक्कीच समजला असेल. आता सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. अयोग्य. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. अयोग्य. केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालय असतात. नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. योग्य. ग्रामसेवक 7/12चा उतारा देतो. अयोग्य. तलाठी 7/12चा उतारा देतो. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. अयोग्य. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते. उतारा क्रमांक 7 हे अधिकारपत्रक आहे. योग्य. उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे. अयोग्य. उतारा क्रमांक 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. प्रश्न दुसरा. भौगोलिक कारणे लिहा. अ. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय. रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींचा या क्षेत्रात समावेश होतो. यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते. अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. आ. शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदणी केली जाते. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मूळ पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्तनगर भूमापन विभागातून मिळतो. यात सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटाचे हक्क इत्यादींची नोंद यात असते. अशा प्रकारे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते.
ई. भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. एखाद्या देशात शेतजमीन, माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो. एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजन सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसित देशात समावेश होतो. अशा प्रकारे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. अ. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते. त्याचप्रमाणे इतर उद्योगांना कच्चा माल देखील पुरवते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. 2. नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. नागरी भूमी उपयोजनावर भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजन मर्यादित कारणासाठी केले जाते. नागरी भूमी उपयोजन अनेक कारणांसाठी केले जाते. ग्रामीण भूमी उपयोजनाचा आकृतिबंध साधा असतो. नागरी भूमी उपयोजनाचा आकृतिबंध जटिल असतो. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्र सर्वात महत्त्वपूर्ण असते. नागरी भूमी उपयोजनात निवासी क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र महत्त्वपूर्ण असते. 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका. 7/12 उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिला जातो. मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापन विभागामार्फत दिली जाते. 7/12 उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो. मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.